वर्षा बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली। महायुतीच्या नेत्यांमध्ये 150 जागांवर एकमत होतं, मात्र 77 जागांवर तिढा कायम होता। हा तिढा असलेल्या 77 जागांवर बैठकीमध्ये चर्चा पार पडली आहे। या 77 पैकी 30 ते 35 जागांचा तिढा सुटल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते। उर्वरित जागांसंदर्भात चर्चेसाठी लवकरच बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, वर्षा बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली, जागा वाटपासंदर्भात चर्चा झालेली आहे, काय नेमकं घडलेलं आहे? नक्कीच तब्बल 2 तास ही बैठक पार पडलेली आहे आणि ही महायुतीची बैठक होण्याच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती आणि आपल्या नेत्यांकडे आढावा घेतला होता, खास करून मुंबई महानगरपालिकेसाठी काय केलं पाहिजे, कोणत्या जागा आपल्याकडे ठेवल्या पाहिजे, कोणत्या जागा शिवसेनेला दिल्या पाहिजे याचा आढावा घेतला होता आणि त्यानंतर ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये 150हून जास्त जागेवरती एकमत झालेलं आहे। याआधी पाहिलं होतं, पण 77 जागा ज्या बाकी होत्या त्याच्यावर चर्चा झालेली आहे। त्यातल्या 30 ते 35 जागेवरती एकमत झालेलं अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येत आहे। उरलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती लवकरच महायुती पुन्हा बैठक घेईल आणि त्याच्यावर तिढा जो आहे तो मिटवू शकते अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येते। मुंबई महानगरपालिकेमध्ये जिथे शिवसेनेची ताकद आहे, भाजपाची ताकद आहे, असे अनेक प्रभाग आहेत। त्या प्रभागामुळे नक्की महायुतीमध्ये कोणाला या जागा जाणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि यासाठीच उरलेल्या जागेवरती अजून एक बैठक होईल आणि या बैठकीतून हा तिढा सोडवला जाईल। पण सध्या तरी 30 ते 35 जागेची जी 77 पैकी 30 ते 35 जागा आहेत त्याचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे, ही महत्वाची बातमी समोर येते आहे। अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या या माहितीसाठी। त्यामुळे उर्वरित जागा ज्या आहेत त्याचा तिढा कधी सुटणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे।